तर स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे डे 6 आपल्या ट्रिपचा. सो आता आम्ही चाललोय कुल्लू आणि कसोलला. कुल्लूमध्ये रिव्हर राफ्टिंग आणि पॅराग्लायडिंग करणार आहे आणि कसोलमध्ये मणिकरण गुरुद्वारा ATS कॅफे. आणि हा व्ह्यू बघा. आता हाच ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. और हमारे टीम के सबसे मुख्य मेंबर ये आदमी बहुत उल्टी करता है. भैया बोलो क्या बोल रहे थे आप? मैं ये बोलना चाहता हूँ कि इन लोगों को ना उल्टियाँ बहुत आती हैं. ये लोग गाड़ियाँ चलाने नहीं देते, बार बार रुकाने देते. बार बार रुकाते हैं. और एक बंदा तो ऐसे करता है, मैं उसको बोलता हूँ ऐसे नहीं ऐसे. ये YouTube पे डलने वाला है. मेरी भी नींद खराब. मन चलेगा तो पुणे भी छोड़ दूंगा. नहीं, मथुरा छोड़ दो, मेरे को कोई दिक्कत नहीं है. अगर पैसे नहीं लगेगा क्या? पैसा तो लगेगा. ट्रेन की टिकट निकाले तर गाईस आता आम्ही चाललेलो आहे पॅराग्लायडिंग करायला. कसं वाटतंय? मला असं वाटतं उंचावून येणारच नाही तो, लय उंच नाही पाहिजे. नको नको जास्त उंच नाही. थोडीशी भीती वाटत आहे पण डर के आगे जीत है. आता बघ. त्याच्यावरती माउंटेन दिसतंय का समोरचं? त्याच्यावरती जाऊन उडी हाणायची आम्हाला. जाताना गाडी तो चलो. हीच लय मोठी राईड आहे आता आपल्यासाठी. मजा आ गया. ते पॅराग्लायडिंग करून खूप छान. आरुष तुमचा काय एक्सपिरियन्स होता? चांगलं. हा ना. पुढे मामी तुम्हाला काय वाटतं? मला खूप छान वाटलं, खूप मजा आली. वरतून येताना मस्त सगळं निसर्ग पाहून एक नंबर आहे. काय वाटतं आता पॅराग्लायडिंग करून कसं वाटतं? वर्थ इट एकदम. पैसा वसूल. यायचं असेल ना गाईज 8-10 फुटवरूनच करा. आणि पायलट असं घ्या की मस्ती. आम्ही त्या तिथून त्याच्यावरून टॉप वरून उडी मारली. फोटो वगैरे मजा. एक्स्ट्रा चार्ज रहता है मैडम. मस्त. नाही लागला तो.
मस्त होता. व्हिडिओ टाकून मध्ये सो लेट्स सी पुढे काय होतं. चलो बाय बाय. चालूच नाही झालंय चालू. तर गाईस आता आम्ही गाडी आलेलो आहे रिव्हर राफ्टिंगच्या ह्याच्यावरती आणि इथं आमची गँग रिव्हर राफ्टिंगसाठी तयार होते. मी नाही करणार कारण मला थंडी वाजते. इकडं बघा निंजा हातोडीचा बारका हो शिंजो. शिंजो बघा शिंजो. आणि निंजा हातोडी ती सगळी अग्निशमकवाली लोक वाटते ते. कापसावरून वडावडी चालली होती. लगेच बाया 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 करायला लागली सगळी. वो भी जा रहे हैं पिकअप में. चलो अग्निशामकचे कपडे घालून कसं वाटतंय. हमारी गाडी है जो हमको रिवर राफ्टिंग के गाइस बघू शकता. मी पण येऊ का सोबत पगार देतात आम्ही अग्निशमन व्हिडिओ काढायला. पगार देतो त्यांना. व्हिडिओ काढायला जायचं का. एकटी थांबणार. आम्हाला या कामाचा पगार आहे 10,000 रुपये. तर गाईस आता आम्ही आलेलो आहोत रिव्हर साईडला जिथे आमची लोक रिव्हर राफ्टिंग करून येणार आहे. हे बघा चलो आम्ही वेट करते उनका. कचरा नाही आहे किती. कसं आहे आईस गारवारा सुटले. आम्ही आलेलो मणिकरण साहेब गुरुद्वारा. ए नीट बघून हा ना घुसायचं. ए तिकडनं कुठून चालला व्याधा. इकडनं रस्ता आहे तो पार्किंग एरिया. असं यायचंय इकडनं आला ना तर इथं आतमध्ये जायचंय. इकडे आमचे शूज वगैरे काढले ते. इकडे शूज काढायचे आणि आता बाहेर जाऊन हातपाय धुवायचे ते. इथं लय असं मस्त गरम गरम वाटतंय. ऊब तयार झाली ती इथं. मामी वी वर वेटिंग फॉर यू. इकडं मामी इकडं. इथं इथं मस्त गरम गरम वाटतं इथं. हे मंदिर आहे आणि ह्याच्या साईडला हे हॉट स्प्रिंग आणि ते एक मंदिर आहे आणि हे आपलं मंदिर. खूप मोठे हॉट स्प्रिंग्स आहेत. तुम्ही बघू शकता हे वाफ किती आहे तिथे. तर तर गाईस आता आम्ही गुरुद्वारामध्ये आणि आता लंगरसाठी बसणार आहे जेवायला लंगर. सो चला लंगरचा प्रसाद खाऊया. तर गाईस आता ब्लॉग थोड्या तुकड्यांमध्ये होतो कारण की एवढं मेहनत नाही राहत आणि पटापटा उरकायचं आहे आम्हाला. आणि आता आम्ही एक रील बनवली होते छायावर आणि आता सगळे आम्ही वेट करतोय. माझा भाऊ एक गोष्ट आणायला गेलेला आहे आणि आम्हाला लवकर जायचं आहे. आम्हाला फक्त हा घाट एकदा उतरला ना कसोलचा की मग ठीक आहे मग चिरपिल आहे. पण हा खतरनाक घाट आहे कारण की हा रोड पण लय बारीक आहे आणि गाड्या सगळी थांबतात. तर गाईस मणिकरण गुरुद्वारा करून आम्ही आलतो इथं ATS कॅफे. कसोलचं फेमस कॅफे आहे हे आणि
हा ब्रिज खूप हालत होता म्हणून भीती वाटत होती पडन बिडन. तर आणि तिकडनं आलो तर आम्हाला कळालं की आमच्या गाडीचा जो स्टेरिंगचा जो बेल्ट असतो ना तोच निघाला आहे. त्याच्यानंतर खूप गंभीर वातावरण होतं. मग एक मेकॅनिकलला बोलवलं आणि नीट केलं. गाईस आता मेकॅनिकने येऊन नीट केलं. 1 सेकंडचं काम होतं. फक्त 14 नंबर पाहिजे नव्हता. फायनली आता नीट झालेली आहे गाडी. थंडी वाढली आणि ही कसल शेर. ठीक हो गया ना पूरा? सब कुछ ठीक हो गया. आता पुढं हम निकल रहे हैं. Now let's go to दिल्ली. कभी भी सारखं म्हणते पण.